नमस्कार मंडळी, आज आपण महाराष्ट्रातील एक असामान्य कर्तृत्वाने गाजलेल्या जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांशी आपण संवाद साधणार आहोत, जे वर्षभरातील 365 दिवसही शाळा सुरू असणारी म्हणून जी नाव लौकिकास आणलेली आहे, त्या शाळेला आज आम्ही शिवाजी हायस्कूल गौरीच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय डॉक्टर के.आर. टेंभुर्णे सर यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट म्हणून या ठिकाणी आयोजित केलेली होती। आणि या अनुषंगाने या शाळेतील दिवसभराचा जो आम्हाला अनुभव अतिशय मिळाला तो अतिशय प्रेरणादायी आणि एक ऊर्जा देणारा आहे। तर या ठिकाणी या संपूर्ण प्रेरणा स्रोतामागे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पालडोह, ज्या ठिकाणी जवळपास जिल्ह्यापासून ही 80 किलोमीटर दूरवर असणारी दुर्गम भागातील जिवती तालुक्यातील ही जी शाळा आहे, या शाळेमध्ये एक अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून शून्यातून निर्माण केलेली जी एक शाळा आज नावारूपास आलेली आहे। आणि याचे संपूर्ण श्रेय या शाळेतील मुख्याध्यापक आदरणीय राजेंद्र उदयभान परतेकी सर यांना जाते। आणि त्यांच्या कार्याची दखल केवळ जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेतल्या गेलेली आहे। तर कशा पद्धतीने या दुर्गम भागामधील या शाळेला एक नावलौकिक मिळवून देण्याचं काम सरांनी केलेलं आहे, त्यांचे दृष्टिकोन, या दुर्गम भागामध्ये काम करताना आलेल्या अडचणी आणि त्यांच्या या वाटचालीविषयी त्यांच्याकडनं सविस्तर जाणून घेऊया। तर आज आपण मिळणार आहोत आदरणीय जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय राजेंद्रजी परताके सर। तर त्यांच्या शब्दात आपण त्यांच्याकडून मनोगत जाणून घेऊया। नमस्कार। शिवाजी हायस्कूल गौरी यांचं खरंच अक्षरशः मनपूर्वक आमच्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पालडो, जी राज्यातील आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 365 दिवस चालणारी शाळा आहे, यांची एक चम्मूच म्हणावं लागेल। सर्व 10 वर्गाची संपूर्ण बॅच आणि त्यांचे सर्व शिक्षक वर्ग आज इथं उपस्थित झालेला आहे। अगदी सुरुवातीच्या सकाळीच 10 वाजतापासून यांनी परिपाठाची पाहणी केली आणि शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं अध्यापन कसं चालतं हा सर्वच भाग त्यांनी जवळून बघितला। आशा करतो की निश्चितच त्यांना ही म्हणजे तेलंगणा आणि महाराष्ट्र लगत असलेली शाळा जी अतिदुर्गम भागामध्ये मांडलं जातं आणि विशेष म्हणजे इथे येण्यापर्यंत रस्ते तेवढे सुलभ नाही आहेत, तरी पण त्यांनी हा प्रवास करत इथपर्यंत आलेले आहेत। आणि जे काही या शाळेची एक यशोगाथा आहे, जी 365 दिवस शाळा चालतं म्हणून ती सर्वच यांनी पाहणी केलेली आहे। सर्वप्रथम मी सर्वांचेच मनपूर्वक आभार मानतो आहे। आणि निश्चितच सांगायला आवडेल की जेव्हा सुरुवातीला 2 ऑगस्ट 2006ला मी सर्वप्रथम या पंचायत समितीमध्ये रुजू झालो आणि या शाळेवर मी 12 ऑगस्ट 2006ला रुजू झालो। त्यावेळेस या शाळेचे पट होता फक्त 20 विद्यार्थी आणि वर्ग खोल्या 2 आणि येता 4थीपर्यंत इथं विद्यार्थी शिकत होते। अगदी डोंगराच्या उतारावर बसलेली ही शाळा, जेव्हा सुरुवातीला मी इथं रुजू व्हायला आलो तर लहान लहान मुलं अक्षरशः त्या मैदानात धावत होती आणि मला आश्चर्य पडलं होतं की मुलं कसे काय धावतात त्या उतारावर, कारण मला नीट उभं राहता येत नव्हतं। अशी परिस्थिती, इतकी प्रतिकूल परिस्थिती या ठिकाणी होती। आणि त्यानंतरच बघितलं की एक स्वप्न होतं की मोठ्या शाळेवर कुठचं तरी काम करावं, मोठ्या विद्यार्थ्यांना शिकवावं, ही खूप मनापासून इच्छा होती। पण 20 विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्यांसोबत काय करायचं, कसं करायचं हा पडलेला प्रश्न। 1 ते 4 वर्ग आणि एकेका वर्गामध्ये जवळपास कोणत्या वर्गात 5 तर कोणत्या वर्गात 6 असे विद्यार्थी, एकूण पटसुद्धा कमी होता। मनात खूप इच्छा होते की मी हे करेल ते करेल, तसं पण इथं आल्यानंतर वाटत होतं की आता काय करावं, संधी काहीच नव्हती, मुलं फार कमी होते। पण तरी पण हिंमत न हारता त्या 20 विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा मी काम करायला सुरुवात केली। आणि इथले ज्या मुख्याध्यापक होते आदरणीय स्वयं सर, त्यांची बदली झाली आणि नंतर मुख्याध्यापकाचा प्रभार माझ्याकडे आला आणि सर्वप्रथम एक काम हातामध्ये घेतलं की तो जो डोंगर आहे तो डोंगर खोदायला सुरुवात केली। म्हणजे गेली 6 वर्षे मी सातत्याने ते डोंगर खोदून विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी एक छोटंसं मैदान तयार केलं आणि मैदान तयार झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा सराव झाला। आणि मी जेव्हा पहिल्यांदा खेळाच्या माध्यमातून ज्या ट्रॉफीज आहेत ते ट्रॉफीज जेव्हा गावामध्ये आणल्या तर अक्षरशः सर्व गाव ह्या गावाच्या सीवेवर येऊन शाल, श्रीफळ आणि आरती घेऊन ते स्वागत करायसाठी तयार होतं। आणि तेव्हा कुठचं तरी जाणवलं की आपल्याला इथंसा परत म्हणजे लोकांचा सुद्धा सहभाग आता चांगल्या पद्धतीने वाढला। हे चित्र जेव्हा मला दिसलं त्यावेळेस नंतर पुन्हा परत कामाला सुरुवात केली आणि कामाला सुरुवात करता करता विद्यार्थ्याचं एज्युकेशन्स आणि त्यासोबतच त्याची सांगड घातली ते क्रीडासोबत। आणि खेळ आणि या एज्युकेशन या दोघांची सांगड घालून जे विद्यार्थ्यांमध्ये जो गुणात्मक बदल दिसला, शारीरिक बदल दिसला आणि त्यानंतरच मग गेले 8 वर्षापासून आम्ही सकाळी पहाटेला 4 वाजता उठतो आहे
शाळेला मैदान नसल्यामुळे आम्ही मैदान म्हणून डांबरीकरण रस्त्याला स्वीकारलं आणि त्या ठिकाणी मग टेकामांडवा, धोंडार्जुनी आणि पालडो इथले सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी मध्यस्थी एक ठिकाण बनवलं आणि त्या ठिकाणीवर आमचा नियमित सराव सुरू झाला. याचं फळ म्हणून सांगतो आहे तुम्हाला निश्चितच की आज माझे मुलं खेलो इंडियासारख्या अशा प्रतियोगितेसाठी सुद्धा मुलं सिलेक्टेड झालेले आहे. राज्यस्तरापर्यंत त्या विद्यार्थ्यांनी झेप घेतलेली आहे आणि या वर्षीच नुकतंच चंद्रपूर जिल्ह्यातली एक डॉक्टरांची एक टीम ॲज अ नॅशनल ॲथलेटिक्ससाठी विद्यार्थ्यांची निवड चाचणीसुद्धा झालेली आहे. या शाळेतल्या विद्यार्थ्यांना 2 विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांचं डाएटपासून त्यांचं एज्युकेशन्सपासून तर त्यांना नॅशनल खेळवण्यापर्यंतचं जे इच्छा आहे त्यांनी दर्शवली आणि या विद्यार्थ्यांसाठी ती मेहनत घेत आहेत. बरेचसे आज या 365 दिवस चालणाऱ्या उपक्रमामुळे आज बरेचसे जण या शाळेला दत्तक घेण्यासाठी किंवा आर्थिक जो फंडिंग आहे तो करतो आहे. पण खरं तर सांगायचं म्हटलं तर सुरुवात जी झाली असेल तर ती या गावातल्या लोकांमुळे. कारण या शाळेला फक्त एक कबड्डीचं सुद्धा मैदान बनवू शकत नव्हतं, एवढीशीच जागा या शाळेला उपलब्ध होती. पण जेव्हा या शाळेचे वर्ग 1 ते 4च्या नंतर मी 5वा वर्ग, 6वा वर्ग, 7वा वर्ग आणि सातत्याने 8वा वर्ग जोडला आणि बाहेरगावातले जवळपास 100 विद्यार्थी इथंसं येऊ लागलेत. म्हणजे 1 ते 8 वर्ग जवळपास माझ्याकडे 125 स्पर्धेचा पट होता आणि वर्गखोल्या मात्र 2च होत्या. सेड नव्हतं, कसं नव्हतं. त्यातही आम्ही परिसरामध्ये त्यांना झाडाखाली शिकवणं सुरू केलं. पण ही परिस्थिती जेव्हा बघितली आणि मग नंतर अधिकाऱ्याने आणि पदाधिकाऱ्याने आम्हाला सपोर्ट सुरू केला. आज या शाळेला भौतिक सुविधेच्या बाबतीत मोठमोठ्या बिल्डिंग्स तयार झालेल्या आहे. पण खरी सुरुवात झाली तर ती गावच्या मदतीनं. कारण या शाळेला वर्गखोली बांधायची म्हटलं तर पुरेशी जागा नव्हती आणि माझं तोच समितीला आणि गावासमोर माझं एक आव्हान होतं की आपल्याला तर बिल्डिंग्स बांधायची आहे, पण करायचं काय, कारण आपल्याकडे जागा उपलब्ध नाही. त्यावेळेस लगेचच गावातल्यांनी म्हटलं की गुरुजी तुम्ही फक्त 7 वाजता आपल्या हनुमान मंदिराजवळ या, आपण काय आहे ते करूया. मग लगेच संध्याकाळी गावातल्या महिला पुरुष सर्व एकत्र जमले आणि मग त्यांच्यासमोर समस्या मांडली की नव्याने आपल्याकडे 4 खोल्यांचं काम आलेलं आहे, बिल्डिंग तर बांधायची आहे, कसं करायचं. तर त्यावेळेस मग सर्वांनी विचार सहमत करून जे शेत शाळेला लागलेलं होतं त्या व्यक्तीसोबत बोलणं झालं तेव्हाच आणि त्यांनी म्हटलं की बघा माझ्या पोटापाण्याचा विषय आहेत आणि एवढंच जागा आहे तर मला त्या जागेबद्दल थोडा मोबदला तरी लागेलच. आणि त्यासाठी मग त्यांनी 2 लाख रुपये तो मोबदला ठरवला. गावात जवळपास 80 घरं होती. या 80 घरामध्ये प्रत्येक घरांचा वाटा 2-2 हजार रुपये ठरला होता. त्यामुळेच 1,60,000 रुपये गोळा झाले आणि आता गरज पडली होती परत 40,000ची. आता करायचं काय. मग परत त्यांच्यासमोर दुसऱ्या दिवशी प्रश्न मांडला की बाबा आता 40,000 आहे, जमेल की मग मला काही दुसरी व्यवस्था करावं लागेल. तर त्यावर म्हटलं नाही गुरुजी, शाळा आपली, गाव आपलं, आपण दुसऱ्यांना का मदत मागायची, त्याचीसुद्धा व्यवस्था होऊन जाईल, फक्त तुम्ही अर्धा तास थांबा, आम्ही आलोच. असे म्हणून गावातली सर्व मंडळी बाहेर गेलेत आणि लगेच त्यांनी 40,000ची रक्कम शाळेच्या ऑफिसमध्ये टेबलवर ठेवली. मी म्हटलं ही रक्कम कुठून जुळवली. तर ते म्हणाले की सर आपलं जे हनुमानाचं मंदिर आहे त्या दानपेटीमध्ये हे पैसे असेच पडलेले होते, याचं करायचं तरी काय. आणि खऱ्या अर्थाने मला वाटलं की जो बदल घडायला पाहिजे तो या इथल्या लोकांमध्ये घडला. आणि दानपेटीमधला जो पैसा होता ते 40,000 इथं त्यांनी शाळेला देऊ केले आणि लोकसहभाग 1,60,000 आणि हनुमान मंदिरातले 40,000 रुपये असे 2 लाख रुपये आम्ही या शाळेतल्या जी जागा होती त्या जागे मालकाला देऊ केली आणि त्यांनी ही जमीन दिली आणि त्यानंतर हे वैभव जे दिसतं भौतिक सुविधेच्या बाबतीत त्या पद्धतीने तयार झालं. म्हणजे एक प्रकारे की जर शाळा जर खऱ्या पद्धतीने जर उंच करायचं असेल तर त्यासाठी पालकांचा सहभाग असणं खूप गरजेचं आहे. आणि मला वाटतं की इथल्या लोकांनी जो आपला लोकसहभाग आणि मंदिरातला पैसा हा शाळेकडे वळवला आणि यामुळेच सर्व बदल झालेला आणि इथल्या विद्यार्थ्यांनासुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सवय लागलेली आहे. म्हणजे माझ्या शाळेची सुरुवात जरी पहाटे 4 वाजतापासून होत असेल तर ती रात्री 8 वाजेपर्यंत आणि 365 दिवसही ही पूर्ण शाळा सुरू असते. म्हणजे प्रत्येक सण हा आम्ही शाळेमध्ये साजरा करतो आहे. म्हणजे दिवाळी जरी आली तर शाळेमध्ये सिरीज लावून दिवे लावून त्या पद्धतीने जशी दिवाळी घरी साजरी केली जाते त्याच पद्धतीने दिवाळीसुद्धा या शाळेमध्ये साजरी केली जाते. म्हणजे एकंदरीत सर्व सण उत्सव या शाळेमध्ये साजरे केले जातात. होळीच्या दिवशी सांगायचं झालं म्हटलं तर गावातल्या महिला येऊन इथं विद्यार्थ्यांसोबत नाचतात, धूळ खेळतात आणि तो एक आनंद वेगळाच असतो आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने शाळा ही जोपर्यंत गावात जात नाही तोपर्यंत शाळेचा कधीच विकास होऊ शकत नाही. आणि एक गोष्ट मी या निमित्ताने निश्चितच सांगू इच्छितो आहे की जर तुम्हाला शाळेमध्ये जर बदल जर करायचा असेल तर त्यामध्ये सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि हा बदल
घडण्यासाठी 10 वर्ष लागेल, 12 वर्ष लागेल. ते पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत आपण पेशन्स ठेवणार नाही, मी 5 वर्ष झालं खूप काम करतो आहे, गावातून मला सहभाग मिळत नाही, काहीच मिळत नाही, अशी जर अपेक्षा जर ठेवल्या तर मला असं कदाचित वाटतं की तुम्ही जे 10 वर्ष 5 वर्ष जे काम केले आणि मग मध्यंतरी कुठेतरी सोडाल तर मला वाटतं की तुम्ही तुमची जे इच्छा होती त्या इच्छेपासून तुम्ही कुठंतरी वापस जाल आणि त्याच्यामुळेच त्या गोष्टी घडणार नाही. तर म्हणून मी माझं एकच म्हणणं आहे की जर आपण जर कोणती गोष्टीमध्ये जर बदल करायचं जर ठरवलंच असेल तर त्याच्यामध्ये सातत्य ठेवा. भलेही बदल पडो न पडो, पण त्यामुळे मात्र आपले जे विद्यार्थी आहे ते निश्चितच भविष्यामध्ये घडतील, एवढं मी सांगू इच्छितो. आणि निश्चितच मी परत एकदा सर्वांचंच मी आभार मानतो आहे की या शाळेला भेट दिली, या शाळेला समजून घेतलं आणि निश्चितच शाळेबद्दल बोलायचं झालं तर खूप सारं आहे, ते थोडक्यात तर संपणारच नाही. निश्चितच मी सर्वांचे आभार मानतो आहे आणि इथंच आम्ही थांबतो आहे. धन्यवाद. खरं तर आदरणीय राजेंद्र परतेकी सरांचे खूप खूप अभिनंदन आणि त्यांचं खरं तर अभिमानास्पद आम्हा सर्वांसाठी आदरणीय सरांचे जे मनोगत आहे हे आम्हा सर्वांना एक ऊर्जा देणारे आणि दिशा देणारे आहेत. एक समर्पित भावनेतून काम करणारे शिक्षक कदाचित फार कमी अशा संख्येने आपल्याला मिळतील की 365 दिवसही आणि सकाळी 4 वाजल्यापासून सायंकाळी 8 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे व्यक्तिमत्व म्हणून आदरणीय राजेंद्र परतेकी सरांचं नाव लौकिक आहे. आणि त्यांच्या सांगण्यावरून एक लक्षात आलं की या उन्हाळ आणि उजाळ माळ रानावर त्यांनी शिक्षणाचं जे नंदनवन फुलवलेलं आहे त्यात त्यांच्या कर्तृत्वासोबत येथील पालकांचंही फार मोठं योगदान आहे. सर, एक प्रश्न असा आहे की या ठिकाणी पहिल्या वर्गापासून 8व्या वर्गापर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेतात. आता जर तुम्ही अलीकडे कॉन्व्हेंट पण सुरू केलेले आहात तर हे अतिशय एक सर्वांना, एक समाजाला किंवा एक शिक्षण क्षेत्राला एक वेगळी ऊर्जा देणारं काम आहे की ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जाण्या येण्याच्या सुविधा नाहीत. एक पालडोह हा जो गाव आहे ज्यामध्ये 300 कुटुंबाची एक वस्ती आहे, परंतु यामध्ये या शाळेत शिकणारे जवळपास 80% विद्यार्थी, 70 ते 80% विद्यार्थी हे जवळपासच्या 20-25 खेड्यांवरून लांबवरून किलोमीटर अंतरावरून येतात. तर हे सर्व करत असताना की जिथे ज्या गावामध्ये शाळा आहेत, सुविधा आहेत, त्या गावातील मुलं आज या छोट्याशा गावाकडे त्यांचे पाय वळले जिथे जाण्याची साधनं नाहीत. तर यामध्ये निश्चितच फार मोठं योगदान, परिश्रम आणि तुमची दूरदृष्टी आहे. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्राधान्य दिलेत? आणि दुसरा मुद्दा की इथून 8व्या वर्ग उत्तीर्ण झाल्यानंतर जो एक मुद्दा येतो की विद्यार्थ्यांच्या सुविधांसाठी आता मुलांशी बोलताना आमच्या लक्षात आलं की त्याच्या पुढेही फार मोठं काम सुरू आहे. तर त्याविषयी थोडीशी माहिती आपण द्यावी. निश्चितच सर, सुंदर असा प्रश्न. कारण का जवळपास 70 ते 80% विद्यार्थी हे बाहेरगावून शिकायला इथे येणारेच आहेत. कारण मूळ या गावातले बघतोय म्हटलं तर जे 150 पट आहेत जवळपास, त्या 150 पटमधले जवळपास फक्त 28 ते 30 विद्यार्थी हे मूळ गावातले आहेत. बाकी सर्व विद्यार्थी हे बाहेरगावून म्हणजे जवळपास 5 किलोमीटर, 15 किलोमीटर, 7 किलोमीटर अशा अंतरावरून तिथं मुलं येतात. विशेष म्हणजे तेच नाही तर इथंसा परभणीपासूनचे मुलं त्यांच्या नातेवाईकांकडे येऊन ते इथंसं शिक्षण घेत आहे. म्हणजे सर्व विद्यार्थी जवळपास 70 ते 80% विद्यार्थी हे बाहेरगावचेच आहेत. म्हणजे मी म्हटलंच पहिल्यांदाच म्हटलं की म्हणजे मी जेव्हा शाळा सुरुवात केली, जेव्हा शाळेमध्ये आलो त्यावेळेस 20 ते 22 पट होता. त्या पटपासून सुरुवात झाली, आज जवळपास 150 आणि कोविडच्या काळामध्ये तर 192पर्यंत या शाळेचा पट गेलेला होता. म्हणजे जिथंसा भौतिक सुविधा कमी नव्हत्या. पण एक गोष्ट की आज प्रत्येक पालकाला वाटतं की माझा मुलगा शिकला पाहिजे. कारण ग्रामीण भागामध्ये ते सोर्सेस किंवा नाही आहेत जे आपल्याला शहरी भागामध्ये मिळतात. ट्युशन्स किंवा इतर कॉन्व्हेंटच्या धर्तीवरच सर्व गोष्टी मिळतात. पण ग्रामीण भागामध्ये सुद्धा टॅलेंट कुठंसाही कमी नसतं. पण ते पाहणं आणि त्या पद्धतीनं काम करणं खूप गरजेचं असतं. मी माझ्याबद्दल बोलायचं जर झालं तर मी कल्चरल प्रोग्राम किंवा इतर कोणतं व्यासपीठ म्हटलं की माझा दूरपर्यंत कुठेही संबंध नव्हता. खेळाची निश्चितच मला आवड होती आणि बरेच असं कोणतेही गेम्स नाही आहे की ज्याच्यामध्ये मला सर्टिफिकेट्स नाही आहे. सर्व गेम्स आणि ते गेम्सची एक खेळाची जिद्द होती जी मी खेळाच्या माध्यमातून सुरुवात केली. आज मुलींना एखादी जर कोरिओग्राफ लावणी जरी करायची असेल तर लावणीच्या 2 स्टेप ह्या सुरुवातीला करून दाखवते. म्हणजे मी एक सांगतो आहे की तसं म्हणजे मी विद्यार्थ्यांना शिकवतो आहे फार कमी, पण त्यांच्याकडून खूप जास्त गोष्टी शिकायला मिळतात. कारण आपण 21व्या शतकात आहोत. आपल्यापेक्षा त्यांचा ब्रेन हा निश्चितच ॲडव्हान्स ब्रेन आहेत. आपण जुन्या संगणकाने आता संगणकाची तुलना केली तर जुन्या संगणक म्हटलं तर आपण आणि आता नवीन संगणक म्हटलं तर ही पिढी आहेत. आणि निश्चितच हे पिढी ॲडव्हान्स आहेत आणि या ॲडव्हान्स पिढीला आपल्याला काय देता येतं ते बघणं खूप गरजेचं असतं. आणि
त्या सर्व गोष्टी बघून आपल्याला काय बदल करता येतात तर बदल करणं खूप गरजेचं असतं. आणि ह्या सर्व गोष्टी हेरल्या आणि याच गोष्टी हेरून या शाळेमध्ये एक गोष्टी आणण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ते खेळाच्या माध्यमातून म्हणा किंवा एज्युकेशनच्या माध्यमातून म्हणा त्या सुरू झाल्या. आणि खरं सांगतो तुम्हाला मी की जेव्हा मी सुरुवातीला हा प्रयास केला त्यावेळेस जेव्हा बाहेरगावचे लोक इथं लग्नाला यायचे ते बघायचे की उन्हाळ्यामध्ये सुद्धा ही शाळा सुरू असते, तसं मुलांना चांगल्या पद्धतीने शिकवलं जाते बघायचे. आणि परभणीपासूनचे लोक आज मुलांना इथंच टाकतात. लातूर आहेत, इथले मुलं आहेत, नांदेडचे आहेत, इथले मुलं इथंच आज शिकायला आहेत. आणि हे सर्व आजूबाजूच्या लोकांनीसुद्धा बघितलं की बाबा एक सरकारी शाळा आणि त्या सरकारी शाळेमध्ये इतकं चांगलं शिक्षण दिलं जातं, मग आपल्याला कॉन्व्हेंटमध्ये पैसा खर्च करण्याची काय गरज आहे. मग बरीचशी मुलं इथंसा पायदळ 4-4 किलोमीटर पायदळ इथंसा यायला लागली. त्यांची म्हणजे रस्त्यांची व्यवस्था नव्हती तरी पण त्यांनी यायला सुरुवात केली. मग नंतर काही पालकांनी स्वतःच्याच खर्चातून ॲटो बांधले आणि ॲटोनी मुलं यायला सुरुवात केली. म्हणजे आज इथंसा मुलं स्वखर्चाने इथंसा येतात. म्हणजे शासनाचा जो काही हातभार आहे तो तर चांगल्या पद्धतीनेच मिळतो आहे, पण इथंसा स्कूल बस किंवा इतर कोणत्या सरकारी बसेसची सुविधा आजपर्यंतही नाही. विद्यार्थी पालकांच्याच आर्थिक वर्षातून इथंसा येतात आणि त्यामुळेच आज एक चांगली गुणवत्तापूर्ण शाळा म्हटलं तर चालतं. आज त्यामुळेच सर्वजण इथंसा येतात. आणि विशेष म्हणजे बोलायचं जर झालं तर इथे 1 ते 8 आहेत, पण सोबतच आम्ही कॉन्व्हेंटसुद्धा इथंसा सुरू केलेलं आहे. गरज आहे विद्यार्थ्यांचं पूर्व प्राथमिक शिक्षणसुद्धा इथंसा होणं गरजेचं होतं. आणि जर कॉन्व्हेंटला जर त्या मुलाला ॲडमिट करायचं म्हटलं किंवा त्याला ॲडमिशन द्यायचं म्हटलं तर इथून जवळपास 25 ते 30 म्हणजे 20-25 किलोमीटरला त्याला जावं लागतं. आणि त्याचीही सुद्धा फीज हे 25,000च्या वरतं, येणं जाण्याचा खर्च वेगळा. ह्या सर्व गोष्टी त्यांना शक्य नव्हत्या. आणि मग मी काय केलं की पालकांना एक विचारलं की बाबा आपण आपल्या शाळेमध्ये म्हणजे जे माजी विद्यार्थी आहे यांचा सहभाग घेऊन आपल्याला इथंसा सुद्धा शाळेमध्ये सुरुवात करता येईल. पण मात्र आपण इथंसा म्हणजे जे कोणी शिकवलेलं त्याचं थोडं मानधन आणि विद्यार्थ्यांसाठी पुस्तकासाठी एवढाच जरी खर्च जरी आपण स्वीकारला तरी आपल्याला हे सुरू करता येईल. म्हणजे आपल्याला ना नफा ना तोटा, पण विद्यार्थ्यांना एक चांगली वळण आणि चांगली सवय लागावं या धर्तीवर मग मी ते कॉन्व्हेंट गेली 3 वर्षापासून सुरू केलं आणि त्याला प्रतिसादसुद्धा चांगला. आता 28 विद्यार्थी तिथंसं शिकायला येतात. बाहेरगावचे विद्यार्थीसुद्धा म्हणजे ज्योतीपासूनची मागणी आहेत की सर आम्हाला तुमच्याच कॉन्व्हेंटमध्ये मुलं पाठवायचे, पण अडचण अशी आहे की येण्या जाण्यासाठी वाहन नाही, त्याच्यामुळे आम्हाला त्यांना ॲडमिशन्स देता येत नाही. आणि ते सुरू झालं आणि अक्षरशः म्हणजे प्रेझेंटही चांगली असते मुलांची आणि मुलंसुद्धा चांगल्या पद्धतीने शिकतात. आता यासाठी आम्ही जे शुल्क आहे त्या पालकांसाठी आम्ही 5,000 रुपये शुल्क ठेवतो. त्याच्यामध्ये त्याचं गणवेश, 2 युनिफॉर्म, शूज, बॅग, पुस्तक आणि थोडंफार मानधन जे शिकवतं त्याला थोडंफार मानधन. पण ते सुद्धा आम्ही दिवाळीच्या अगोदर आम्ही त्याची अर्धी रक्कम घेतो आहे आणि दिवाळीच्या नंतर अर्धी रक्कम जेव्हा त्याचं सीझन निघतं. म्हणजे ज्याच्यामुळे काय होतं की पालकालासुद्धा जास्त बर्डन नाही पडत, पण मुलं मात्र अक्षरशः चांगल्या पद्धतीने इथे शिकत आहे. आणि विशेष म्हणजे शाळेच्या प्रिमायसेसमध्ये असल्यामुळे म्हणजे जे मोठे विद्यार्थी काय करत आहेत ह्यासुद्धा गोष्टी त्यांना हेरायला मिळत आहे. नकळत त्यांचं शिक्षणसुद्धा चांगलं होऊन राहिलेलं आहे. तर हा एक निश्चितच त्याच्या मागून फायदा झालेला आहे. आणि यामुळे काय झालं की पालकांनासुद्धा एक चांगलं शिक्षण देण्यासाठी सुद्धा त्यांना एक चांगला मार्ग इथं मिळालेला आहे. तर अशा पद्धतीतून हे जे वेगवेगळे उपक्रम्स आहेत ते उपक्रम्स राबवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा एक प्रयत्न आम्ही इथं निश्चितच करत आहे आणि तो प्रयत्न निश्चितच चालेल. जवळपास 18 वर्षे इथं झालेली आहे सेवेची. शिल्लक जवळपास 17-18 वर्षे बाकी आहेत आणि ही 17-18 वर्षेसुद्धा निश्चितच या पहाडावर दुर्गम भागामध्ये द्यायला मला आवडेल आणि जो काही बदल आहे तो परत बदल मला करायला आवडेल. प्रश्न होतो की इथल्या विद्यार्थ्यांचा मी सुरुवातीला एक गोष्ट छेडू इच्छितो की आज मी ज्या मुलांना पहिल्या वर्गात शिकवलेलं आहे त्यांच्या मुलांनासुद्धा मी तसं सध्या शिकवत आहे. म्हणजे मी दुसरी पिढीसुद्धा शिकवत आहे. एक प्रथा होती तसं की खूप लवकर लग्न केलं जात होतं मुलांचं आणि कारण का इथे 1 ते 4 पर्यंतची शाळा होती आणि त्यानंतर मग मुलींचं लगेच फार लवकर लग्न इथं केलं जात होतं. ही समस्या दूर करण्यासाठीच म्हणून मी नंतर इथं वर्ग वाढवले आणि मुली शिक्षणाच्या प्रवाहात राहावं, कारण मुलांमध्ये गुणवत्ता होती पण सोर्सेस नसल्यामुळे मला इथंसा वर्ग वाढवणं गरजेचं होतं. आणि मी नंतर 5वा वर्ग वाढवला. 6वा, 7वा, 8वा वर्ग वाढवताना खूप जास्त इतर शाळांचा खूप जास्त त्रास झाला, पण तो सुरळीतपणे अधिकारी आणि आमची जिल्हा परिषदेचे पदाधिकारी यांनी खूप साथ दिली आणि 8व्या वर्गापर्यंत आम्ही तसा शिक्षण सुरू केलं आणि मुलं सर्व मग 8व्या वर्गापर्यंत कोणाचं लग्न होत नव्हतं ती शिकायला लागली आणि पालकांनासुद्धा कळायला लागलं होतं की बाबा माझा मुलगा खरंच चांगला हुशार आहे, मग करायचं काय. मग आजूबाजूला ज्या पद्धतीचं शिक्षण मुलांना मिळायला हवं होतं ते मिळत नव्हतं. मग त्यानंतरही सुद्धा मग मी 8व्या वर्ग मुलं उत्तीर्ण झाल्यानंतर त्या पॅरेंटची एक सभा घेणं सुरू केलं की बाबा आपल्याला यानंतर मुलं चांगले आहेत यांना इथं मध्यंतरी सोडून चालणार नाही. तर मग त्या पॅरेंटची सभा घेऊन मग नंतर मी त्या सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे चंद्रपूर इथे त्यांचं वसतिगृहात ॲडमिशन्स करून देणे. तिथे LTV आहेत,
न्यू इंग्लिश स्कूल्स आहे, या स्कूल्समध्ये त्यांचं ॲडमिशन्स करून देणे, त्यांच्या प्रिन्सिपलसोबतसुद्धा बोलून त्या सर्व गोष्टी करणे आणि त्यांनीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं म्हणजे या शाळेकडे बघून या शाळेचं नावलौकिक त्याने ऐकलेलंच होतं की पाळडो 365 दिवस चालणारी शाळा, मुलं निश्चितच चांगली असेल आणि मुलांनीसुद्धा त्याच पद्धतीनं त्या शाळेमध्ये राहूनसुद्धा चांगल्या पद्धतीचं काम केलं. आज इथले मुलं बरेचसे पुणेसारख्या ठिकाणी, नागपूरसारख्या ठिकाणी शिकायला जातात. अभिमान वाटतो की ज्या ज्या शाळेमध्ये विद्यार्थी इथून शिकायला जातात त्या शाळेचे ते टॉपर असतात. हा एक आमचं एक म्हणजे एक तर मराठी माध्यमची शाळा होती आमच्यावाली आणि मराठी माध्यमची शाळा असूनसुद्धा तिथं पुणेसारख्या ठिकाणी आणि गडचांदूरसारख्या मोठमोठ्या शहरामध्ये जाऊन तिथंसुद्धा मुलं ॲज अ टॉपर राहतात. हा एक आनंद एक वेगळाच असतो आणि ते मुलं आजही सर्व म्हणजे सोबत कनेक्ट आहे की सर भविष्यात कसं करायचं, काय करायचं ते विचारणा करतच असतात. आणि जसा आमचा रिझल्ट लागला तर मग त्या विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी कुठे ॲडमिशन द्यायचं, का द्यायचं, त्यांच्या सर्व पॅरेंट्सला भेटून त्यांच्यासोबत चर्चा करून मग इथले जे विद्यार्थी आहे इथल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मग बाहेर पाठवलं जातं. आता इथल्या लोकांची आर्थिक परिस्थिती खरंच कमकुवत आहेत, त्याच्यामुळे आर्थिक असेल किंवा इतर सर्व गोष्टी नसेल तर त्याला सर्व सपोर्ट हा करावा लागतो. आणि निश्चितच एक असं म्हणता येईल की एक खूप चांगली सुवर्ण संधी त्या ईश्वराने आपल्याला दिली, ज्याच्यामुळे मला हे काम करायसाठी आनंद तर मिळतोच, पण हे काम करतानासुद्धा म्हणजे ते विद्यार्थी जे भविष्यामध्ये घडतील तर निश्चितच त्याच्यामध्ये आपला कुठचा तरी थोडाफार वाटा असेल आणि ह्या सर्व गोष्टीमुळेच आज त्यांना सहकार्य करायला निश्चितच आवडत आहे. परत एक सांगतो आहे की 365 दिवस शाळा चालवत असताना हे काम करत असताना खूप मोठा संघर्ष आहे. माझं तसं मूळ म्हटलं तर यवतमाळ डिस्ट्रिक्ट आहे, माझा तालुका राडेगाव आहेत. माझी सर्व फॅमिलीज आईस वगैरे तिकडं असते, माझे भाऊ वगैरे सर्व तिकडे असतात. कधीकधी एक दीड वर्ष मला आईला भेटायलासुद्धा जायला मिळत नाही. म्हणजे अशी परिस्थिती ते म्हणजे हे खूप हे आहेत आणि कधीकधी वाटतं की आईचं कसं चालू असेल, काय चालू असेल हे वाटतं. भेटायला जायची इच्छा होतं की मागच्या वेळी दिवाळीमध्ये आई स्वतः इथं आली होती. गाडीवर जाताना थोडंसं गाडी खड्ड्यात गेल्यामुळे थोडंसं कमरेला लागलं तर अजूनपर्यंत मला पाहायलासुद्धा जायला मिळालं नाही. पण ती म्हणजे जे काम इथं येऊन बघितलं आईंनी नेहमी वेगवेगळ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून, ती जेव्हा स्वतः टी व्हीवर बघतं तेव्हा कॉल येतो मला की तुझी शाळा आणि तू टी व्हीवर दिसला आणि याच्यातला जो आनंद असतो ते बोलण्यामधून जेव्हा जाणवतं ना की त्यांचं जे समर्पण आहे की मी जे काम करून राहिलं तर या कामामुळे आई जेव्हा खुश होते त्याच्यामुळे तो आनंद वाटतो आणि त्याच्यामुळे सुद्धा वाटतं की नाही चला आपण काहीतरी चांगलं काम करू राहिलं. आईसुद्धा म्हणजे कधीही फोन करत नाही की बाबा तू काय करताय काय. तिला माहीत आहेत की माझ्याजवळ राहून आहेत की तुला कधी किती फोन येतात ना, तुझ्याकडे व्हिजिटर्स किती असतात हे तिलासुद्धा चांगली जाणीव आहे आणि ती समजून घेते. खरंच म्हणजे माझ्या डिवोशनपेक्षाही माझ्या कुटुंबाचंसुद्धा तेवढंच मोठं श्रेय आहेत. आणि विशेष म्हणजे पुन्हा यात जेवढं मोठं खूप मोठी जर डिवोशन असेल तर ते माझ्या पत्नीचंसुद्धा तेवढंच आहे, कारण तीसुद्धा जॉबवर आहेत आणि आपला जॉब सांभाळून माझी शाळेत येण्याचा वेळ माझा ठरलेला असतो सकाळी 4 वाजतापासून, पण घरी जाण्याचा वेळ मात्र कधीच ठरलेला नसतो. कधी तिचा आग्रह नसतो, काहीही नसतो आणि तीसुद्धा त्याच पद्धतीनं सहकार्य करत आहे. आणि त्याच्यामुळेच मी निश्चितच सांगतो की मी हे जे कार्य करत असेल ना तर या कार्यामध्ये जर सर्वात जास्त वाटा जर असेल तर तो माझ्या कुटुंबाचा, जे मला हे काम करण्यासाठी ते संधी उपलब्ध करून देतात. आणि माझ्या प्रेरणास्थान म्हटलं तर माझी आईच, कारण का माझ्या आईचासुद्धा खूप मोठा संघर्ष आहे. मी इयत्ता 3रीमध्ये शिकत असताना माझे वडील वारले आणि त्याच्यानंतर आम्ही 5 भावंड, 1 बहीण, 4 भाऊ आणि हा सर्व परिवार हा चांगल्या पद्धतीने आईने सांभाळला. आज सर्व भाऊ चांगल्या नोकरीवर आहोत आणि सर्वजण चांगल्या पद्धतीचे संस्कार लावायचं जे काम आहे ते मुळातच आईने केलं. आणि हा आईचा संघर्ष होता जो 3ऱ्या वर्गापासून बघितलेला होता आणि हाच संघर्ष इथल्या या दुर्गम भागामध्ये कोणाला करता येऊ नये म्हणूनच त्याच्यामागचं हे कारण होतं की ज्यामुळे मी इथल्या विद्यार्थ्यांसाठी ते काम सुरुवात केली. आणि त्याच्यामुळे वाटतं की जे मी सोसलेलं आहे, जे मी भोगलेलं आहे, जो माझ्या कुटुंबाचा जो संघर्ष होता तो संघर्ष इतर कोणाला करता येऊ नये त्यासाठीच म्हणून जेवढं होतं तेवढं करण्याचा प्रयत्न मात्र निश्चितच मी करत आहे. त्यामुळे खरंच या माध्यमातून मला एक बोलण्याची जी संधी दिली, मला माझं कुठचं तरी मला व्यक्त होण्याची जी संधी दिली त्यासाठी खरंच मी सर्वांचे आभार मानतो आहे. आणि निश्चितच खूप बरं वाटलं की या माध्यमातून मला मनातल्या काही भावना होत्या त्या भावनाही तसं व्यक्त करता यायला. त्यासाठी सर परत एकदा मी आपले आभार मानतो. धन्यवाद सर. खरं तर खूप मनापासून तुमचं अभिनंदन. अतिशय सुंदर तुम्ही सर्व विस्तृत आपला जो जीवन प्रवास आहे, शाळेचा प्रवास आहे, ज्या अडचणी आहे, जी आव्हानं आहे तुम्ही मांडलेली आहेत, हे सर्व करत असताना तुमच्या कर्तृत्वाचं फलित म्हणून या शाळेची दखल केवळ जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्र
राज्यामध्ये सुद्धा घेण्यात आली आणि त्या अनुषंगाने अनेक बडे अधिकारी मान्यवर अनेक वेगवेगळ्या संस्था या शाळेला भेटी देतात. तर कुठेतरी कौतुकाची ही थाप आपल्या कर्तृत्वाने आपल्यावर मिळालेली आहे, आपल्याला प्राप्त झालेली आहे. आणि त्या अनुषंगाने असे अनेकही अजून काही भाग आहेत की ज्या भागामध्ये अनेक अडचणी दुर्गम भागामध्ये आहेत. तर एक उपक्रमशील शिक्षक या नात्याने हे जे आपण आजूबाजूच्या समस्या आपण बघतो त्या अनुषंगाने आपल्या भविष्यातील एक ज्या योजना किंवा भविष्यातील जे विजन आहे की जो समाज अजूनही बऱ्याच ठिकाणी ज्या शाळा किंवा जो भाग आहे गावं आहेत ज्यामध्ये अजूनही शिक्षण ज्या पद्धतीने दर्जेदार किंवा काही गोष्टी अजूनही त्या ठिकाणी कमतरता किंवा उणिवा आहेत, अशा भागामध्ये शिक्षण एक दर्जेदार शिक्षण देण्याच्या दृष्टीने आपल्या काय अपेक्षा आहेत आणि आपल्या भविष्यातील काय विजन आहेत. एक भविष्यातील हे सर्व काम करत असताना आपल्यालाही काही भविष्यामध्ये योजना असतील तर त्या अनुषंगाने आपण आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी विनंती करतो. अतिशय सुंदर प्रश्न सर. ज्या ध्येय ठेवून जे गोल्स ठेवून मी ही जी शाळा उंच उंच वाढवते इथपर्यंत आलो आहे, पण तरी पण याने समाधान होणार नाही आहे. एकतर या शाळेचं खरं म्हटलं तर एकच काम आहे की विद्यार्थ्यांचा सेल्फ कॉन्फिडन्सवर मी जास्तीत जास्त काम भर देतो आहे. एकदा विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास जागृत जर झाला तर ते कुठेही अडत नाही. आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कसा वाढेल यासाठीच आम्ही निश्चितच प्रयत्न करत असतो आहे. आणि विजन्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर निश्चितच मी जी 4थ्या वर्गाची जी शाळा होती ती मी 8वीपर्यंत आणली आणि भविष्यामध्ये मला इथेसा विद्यार्थ्यांना 12वीपर्यंतचं शिक्षण कसं देता येईल त्यासाठी माझा एक प्रयत्न राहणारच आहे. आणि तसे मी 9वी 10वीसाठी आज प्रस्तावसुद्धा टाकलेला आहे. ते जर झालं तर निश्चितच इथल्या विद्यार्थ्यांना म्हणजे स्वतःच्या पायावर म्हणजे घरगुतीच घरी राहूनच त्याला 10वीपर्यंतचं शिक्षण घेता येईल. म्हणजे ते पायावर उभे होतील आणि नंतर भविष्यामध्ये जर त्यांना मोठं शिक्षण घ्यायचं राहिलं तर ते स्वतःच्या कमाईने सुद्धा ते शिक्षण घेऊ शकतात. अशा पद्धतीने ते काम सुरू आहेत. एक गोष्ट की आज आपण 21व्या शतकामध्ये काम करत आहोत. NAP सुद्धा सांगतं की विद्यार्थ्यांना स्किलयुक्त शिक्षण देणं खूप गरजेचं आहे. एक नुकतेच आमच्याकडे जोडलेले एक ऑस्ट्रेलियाचे एक मॅडम्स आहेत ज्या औरंगाबादच्या मूळच्या, पण त्या पूर्ण ऑस्ट्रेलियाला स्थायिक झालेल्या आहेत. त्यांचं आमचं सकाळी बरंचसं संभाषण चालतं की आम्ही बघतो आहे की इंडियन एज्युकेशन्स आणि तिकडलं पाश्चात्य एज्युकेशन्स यांच्यातला फरक बघतो आहे आम्ही की आपल्या आजही भारतामध्ये जे एज्युकेशन पद्धती आहे ते आजही थेरॅटिकल आहे, म्हणजे लेखन पद्धतीवर जास्तीत जास्त आहे. आजही आपल्याकडे प्रॅक्टिकल नॉलेजवर खूप जास्त भर दिला जात नाही. आणि या शाळेमध्ये मुद्दामच आम्ही प्रयत्न करतो की विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ॲज अ प्रॅक्टिकल नॉलेज कसं देता येईल. कारण का आजही आम्ही असरवर काम करून राहिलो, म्हणजे आजही आम्ही असरवर म्हणजे काम करतो आहे. आणि बाकी पाश्चिमात्य देशामध्ये आज असा म्हणजे नॅस आहेत किंवा इतर याच्यावर आहे यावर काम चालू आहे त्यांच्याकडे. पिसामध्ये आम्ही खूप जास्त मागे आहोत. म्हणजे आमच्या पहिल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न पिसाचा 8व्या वर्गातले विद्यार्थी सॉल्व्ह करू शकत नाही, ही आपल्या देशाची खरी परिस्थिती आहे. आणि हे या पद्धतीने जर आपल्याला बदलाव करायचा असेल तर आपल्याला निश्चितच आपले जे ध्येय असतील ते गोल्स असेल तर ते क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. आज आम्ही विद्यार्थ्यांकडून नॅससारख्या पिसासारख्या गोष्टीवर विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेतो. म्हणजे विद्यार्थी हा सर्वांगीण त्याचा विकास झाला पाहिजे, परिपूर्ण असला पाहिजे, यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करतो. पण सोबतच एक विजन्स म्हणायचं जर झालं तर इथला विद्यार्थी नोकरीवरच डिपेंड न राहता तो इतर गोष्टींनीसुद्धा सक्षम झाला पाहिजे, यासाठीच म्हणून आम्ही प्रयत्न करतो आहे. म्हणजे या समाजामध्ये वेगवेगळे व्यवसाय करणारे लोक आहेत. त्या व्यवसाय करणाऱ्या लोकांचे आम्ही ॲज अ इथंसा मोटिवेशनल स्पीच विद्यार्थ्यांसाठी ठेवतो आहे की मी एज्युकेशन नाही घेतलं तरी पण व्यवसायाच्या माध्यमातून मी कसं उंच गेलेलं, ह्या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना मिळाल्या पाहिजे. कारण प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा आहे, सर्वच विद्यार्थी समान नाही. काही विद्यार्थ्यांमध्ये ॲज अ स्पोर्ट्स क्वालिटीज आहेत, काही विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाच्या क्वालिटीज आहे, तर कोणामध्ये एखादी तरी वायर जोडणे किंवा तार जोडून करणे, काहीतरी करणे, म्हणजे काही ना काही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्किल्स आहेत. तर त्या स्किल्स शोधणे व त्या स्किल शोधून त्याला त्या दिशेला पुश करणे हेच काम आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे. आणि ते विजन्स आहेत की म्हणजे विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रामध्ये गेलं तर तो आपल्या पायावर उभा असला पाहिजे, यासाठी त्याला भक्कम आणि परिपूर्ण करण्याचा प्रयत्न मात्र या शाळेच्या माध्यमातून केलं जातं. पाठ्यपुस्तक हा तर आमचं उन्हाळ्यातच आम्ही परिपूर्ण कंप्लीट करतो आहे, पण त्यानंतर वर्षभर आहे तर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठीच या शाळेमध्ये काम चालतं. म्हणजे वेगवेगळे स्टेट लेवलपर्यंत नॅशनल लेवलपर्यंत विद्यार्थी खेळून त्यांचं इतर भविष्य कसं उज्ज्वल होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो. तर जिल्हा परिषद आमची ती फक्त जिल्ह्यापुरतं मर्यादित ठेवलं जातं. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना समोर वाव मिळत नाही आहे, तर तो वाव कसा मिळेल यासाठी मग असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना
ते ज्या संधी आहे त्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि निश्चितच म्हणजे इथून जो विद्यार्थी बाहेर जेव्हा पडेल तर तो आपल्या पायावर आणि आपल्या हिमतीवर तो कसा या जगामध्ये समाजामध्ये उभा राहील यासाठी आमचा या शाळेच्या माध्यमातून निश्चितच प्रयत्न आहे. आणि भविष्यामध्ये निश्चितच इथंसा वसतिगृह सुरू करून म्हणजे बाहेरगावच्या विद्यार्थ्यांनासुद्धा एक चांगलं दर्जेदार शिक्षण कसं देता येईल यासाठी निश्चितच आमचा प्रयत्न चालू आहे. आणि बरेचसे CSR फंडाच्या माध्यमातून आज या शाळेला खूप सारं CSR फंडसुद्धा उपलब्ध झालेलं आहे. एक नुकतीच दिल्लीची कंपनी आहे, त्या कंपनीकडून 2 कोटीचा CSR फंड या शाळेला मंजूर आहे. फक्त अडचण चाललेली आहे कारण का ही जी लँड्स आहे ज्योती तालुक्यातली ती सर्व गव्हर्नमेंट लँड्स आहे. त्याच्यामुळे आम्हाला जो कोणता प्रोजेक्ट्स आलेला आहे तो प्रोजेक्ट्स आम्हाला पूर्ण करता येत नाही, तर त्यासाठी खूप साऱ्या अडचणी चाललेल्या आहे. पण एक चांगली गोष्ट आहे की आमची जिल्हा परिषदचं प्रशासन हे खरंच चांगलं आहे. म्हणजे आमचे CO असेल, आमचे EO असेल, यांनी निश्चितच आम्हाला म्हणजे जेव्हा लागेल तेव्हा आम्हाला त्यांनी वेळ दिलेला आहे आणि त्यांनी तेव्हा त्यांनी पाठपुरावा केलेला आहे. म्हणजे सांगतो आहे की मी सर्वांना या माध्यमातून एक संदेश देऊ इच्छितो की तुम्ही कोणतेही काम करा, कुठेही काम करा, पण तुम्ही काय काम करताना हे सर्वात जास्त इम्पॉर्टन्स आहे. आणि या शाळेमध्ये तर आम्ही तेच की आम्ही या दुर्गम भागात आम्हाला असं वाटत नाही की आम्ही दुर्गम भागात काम करतो आहे. कारण जेव्हा इथं बाहेरून जेव्हा विद्यार्थी व्हिजिटला येतात तर त्यांचा आत्मविश्वास आणि इथल्या विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासामध्ये खरंच फरक जाणवतो. कारण का इथंसा बरेचसे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नव्याने जर रुजू होणारे IAS अधिकारी असतात तर ते जेव्हा सर्व्हिस परेडवर किंवा प्रॅक्टिकल ट्रेनिंगवर असतात तर ते जवळपास या शाळेला व्हिजिट देतात. आणि जेव्हा त्यांचा इंटरव्ह्यूज इथले विद्यार्थी घेतात तर तेव्हा त्यांना कळतं की बाबा एक ग्रामीण भागामधली शाळा, इथल्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास म्हणजे ते बघितल्यानंतर त्यांना वाटतं की परत सर आम्ही निश्चितच परत या शाळेला व्हिजिट देऊ. आणि हे सर्व काम या शाळेमध्ये चालत असतात. तर निश्चितच आमचे गोल्स आहेत की इथले विद्यार्थीसुद्धा म्हणजे माझ्या शाळेचे एक यूट्यूब चॅनल्स आहे, त्या चॅनल्सवर जर निश्चितच बघितलं तर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास म्हणजे मुलं पत्रकारितामध्ये सुद्धा समोर जाऊ शकतात. प्रत्येकानं एक वेगळे मार्क्स आहे. म्हणजे जे टॅलेंट्स विद्यार्थ्यांमध्ये आहे तर ते टॅलेंट्स विद्यार्थ्यांना ओळखणे आणि त्या पद्धतीनं त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम ही शाळा करत आहे. आणि निश्चितच भविष्यातसुद्धा यापेक्षाही ते इंटरनॅशनल दर्जाचं त्यांना स्किल कसं उपलब्ध करून देता येईल यासाठी निश्चितच ही शाळा प्रयत्न करेल. आणि खरंच हा प्रश्न अतिशय म्हणजे माझ्यासाठी तर खूपच महत्त्वाचा आहे. कारण का आपल्याला तेवढ्यापुरतं मर्यादित न राहता आपले जे गोल्स आहेत ते विस्तृत असले पाहिजे, आपला आवाका तेवढा झाला पाहिजे, त्या पद्धतीने आपल्याला ते प्लॅनिंग्स करता येणं खूप गरजेचं आहे. आणि निश्चितच ते प्लॅनिंग्स आम्ही निश्चितच करू आणि इथल्या विद्यार्थ्यांना जितकं दर्जेदार आणि चांगलं एज्युकेशन्स कसं देता येईल आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या क्वालिटीज शोधून त्यांना त्या पद्धतीने कसं पुश करता येईल त्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करू. धन्यवाद. आज आम्ही जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पाल्डो, तालुका जिवती, जिल्हा चंद्रपूर या शाळेमध्ये शिवाजी हायस्कूल गौरी वर्ग 10वीचं चित्रभेट अभ्यास म्हणून या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय परतेकी सर यांच्याशी संवाद जेव्हा माझा झाला सुरुवातीला, त्या संवादामध्येच त्यांच्याबद्दल मी ऐकलेलं होतं, परंतु माझ्या मनातच होतं की आम्ही एकतरी दिवस आमच्या विद्यार्थ्यांना जी पाल्डोची शाळा जी 365 दिवस महाराष्ट्रामध्ये जी चालू असते त्या शाळेचं दर्शन करावं. आणि म्हणून आम्ही आज आमच्या सहकारी मित्राच्या द्वारे पूर्ण विद्यार्थ्यांना या ठिकाणी इथं आलेलो आहोत. तर आम्ही सुरुवातीलाच म्हणजे सकाळच्या समय प्रथम समय जो सकाळचा परिपाठाचा जो तासिका होता त्या तासिकेपासून आज दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत या ठिकाणी आम्ही जे वेगवेगळे अनुभव घेतले, म्हणजे सर्वच प्रकारची शाळेतलं वातावरण, शाळेमध्ये जे राबवणारे वेगवेगळे प्रकारचे उपक्रम, शाळेतील शिस्त, विद्यार्थ्यांमध्ये असणारी वेगवेगळ्या प्रकारची उत्साही वृत्ती, त्यांच्यामध्ये असणारी खेळाडू वृत्ती आणि प्रत्येक वर्गामध्ये जेव्हा आम्ही भेट दिली त्यावेळेला मुलांना जेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नाची उत्तरंसुद्धा त्यांनी आम्हाला व्यवस्थितरित्या दिले. आणि निश्चितचपणे मी या शाळेचे मुख्याध्यापक श्री परतेकी सर यांचं मनापासून कौतुक करतो, मनापासून मी त्यांचं स्वागत करतो. एवढंच नाही तर त्यांचं अभिनंदनसुद्धा करतो आणि परत मी अशी शुभेच्छा व्यक्त करतो, त्यांना शुभेच्छा देतो. अशी आशा आहे की परत दिवसेंदिवस उत्तरोत्तर अशी त्यांची प्रगती होत राहील. आणि जे तुम्ही जे मनामध्ये जे स्वप्न बघितले आहेत ते निश्चितचपणे तुमचे स्वप्न पूर्ण होऊन या दुर्गम भागातील सर्व जे मुलं आहेत, मुली आहेत, यांचं उच्च शिक्षण कसं या ठिकाणी पूर्ण करता येईल त्यासाठी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि परत तुम्ही आम्हाला आज संपूर्ण दिवस आमच्या संपूर्ण मुलांना, आमच्या सहकारी शिक्षकांना तुम्ही वेळात वेळ काढून, कारण तुमचा वेळ म्हणजे खूप मोलाचा वेळ आहे,
तरी परंतु तुम्ही वेळ काढून आम्हाला पूर्ण वेळ या ठिकाणी तुम्ही आम्हाला साथ दिली. तुम्ही आपल्या शाळेचा संपूर्ण इतिवृत्तांत आमच्यासमोर मांडला. त्याबद्दल मी माझ्या शाळेच्या वतीने एक मुख्याध्यापक म्हणून टेंभुर्णे सर, मी तुमचं अत्यंत ऋणी आहे. या ठिकाणी आभार मानतो तुमचं या ठिकाणी. आणि परत मी तुमच्या भावी आयुष्याला मी या ठिकाणी शुभचिंतित करतो की तुम्ही असंच उत्तरोत्तर प्रगती करत राहा ही अपेक्षा.